पुण्याच्या स्वारगेटमध्ये अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर येते। आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। मध्यरात्री 1:30च्या दरम्यान आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। शिरूर मधल्या गुनाट गावात अटक करण्यात आली आहे। आरोपी सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या जेलमध्ये आहे, लॉकअपमध्ये आहे। मेडिकल तपासणी पूर्ण केली गेली आहे। लवकरच कोर्टात हजर केलं जाणार आहे। साधारणतः सकाळी 11च्या दरम्यान आरोपीला कोर्टात हजर केलं जाईल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपले पुण्याहून दोनही प्रतिनिधी सध्या जोडले गेलेले आहेत। पुण्याहून अमोल धर्माधिकारी आणि अर्थातच लष्कर पोलीस ठाण्याच्या बाहेर आहेत आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे। सुरुवातीला अमोल तुमच्याकडे येते मी। अमोल, साधारणतः 11च्या दरम्यान कोर्टात त्याला हजर केलं जाणार आहे। या सगळ्या संदर्भात काय अधिक माहिती मिळतीये? खरं तर जवळपास 70 तासांच्या शोधकार्यानंतर या नराधाम दत्ता गाडेला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे आणि पहाटे 2:30 वाजता पुणे पोलीस त्याला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये घेऊन आलेले आहेत। सध्या तिथं त्याला ठेवण्यात आलेलं आहे। पहाटे त्याची मेडिकल चाचणी आहे ती सुद्धा ससूर रुग्णालयामध्ये पार पडलेली आहे आणि आता पुन्हा त्याला लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। साधारण सकाळी 11 वाजता त्याला पुणे न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। 25 फेब्रुवारीला आपण पाहिलं की पहाटे स्वारगेट एस टी स्थानकामध्ये या दत्ता गाडे यांनी एका तरुणीसोबत ओळख करून तिचा गैरफायदा घेतला आणि बसमध्ये नेऊन तिच्यावर एक वेळा नाही तर 2 वेळा अत्याचार केला आणि या संपूर्ण घटनेने महाराष्ट्र हादरून गेलेला होता। आरोपी आहे तो पोलिसांना सापडत नव्हता, यासाठी मोठं सर्च ऑपरेशन आहे ते सुद्धा पुणे पोलिसांकडून राबवण्यात आलेलं होतं आणि काल शिरूर गावातील गुनाट या गावामध्ये जवळपास 200 ते 250 पोलिसांचा ताफा घेऊन ही शोध मोहीम आहे ती सुद्धा सुरू करण्यात आलेली होती। सुरुवातीला या गावातल्या शेतामध्ये तो लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्या ठिकाणी सुद्धा दिवसभर सर्च ऑपरेशन हे पोलिसांकडून सुरू झालेलं होतं। अगदी डॉग स्क्वॉड असेल, त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून म्हणजे जे धाराशिवमधून ड्रोनचं एक पथक बोलवण्यात आलेलं होतं, त्या ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा याचा शोध आहे तो घेतला जात होता। मात्र दत्ता गाडे हा या ऊसाच्या शेतात नव्हता अशी सुद्धा माहिती मिळालेली होती। रात्री 10 वाजता तो त्याच्या नातेवाईकांच्या एका घरी गेला, तिथं त्यांनी पाणी पिलं आणि तिथून तो पाण्याची बाटली घेऊन पुन्हा एकदा बाहेर पडला आणि हीच माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि त्याला रात्री जवळपास 1:20 ताब्यात घेतला आणि जवळपास 1 तासांच्या प्रवासानंतर त्याला पुणे शहरामध्ये लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सध्या आणलेलं आहे आणि खरं तर मोठं यश आहे ते पोलिसांना मिळालेलं आहे। पण यासाठी 70 तास या ठिकाणी या पोलिसांना मिळालेलं आहे, पण याला फार विलंब सुद्धा झाला। जवळपास 70 तासांचा हा सगळा थरार होता। चंद्रशेखर, कालपासून तुम्ही या सगळ्या बातमीवर नजर ठेवून आहात। नेमकं स्वारगेट बस डेपोमध्ये काय काय घडलं? काल आंदोलनं झाली, गृहराज्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचले, त्या ठिकाणी ते दाखल झाल्यानंतर त्यांना विरोध दर्शवण्यात आला, आंदोलनं ठिकठिकाणी करण्यात आली। अखेर 70 तासांच्या या सगळ्या शोधकार्यानंतर, सगळी यंत्रणा कामाला लागल्यानंतर, ड्रोन ची मदत घेतल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आलेले आहे। जवळपास चंद्रशेखर 100 पोलीस तैनात होते, आरोपीच्या मागावर होते आणि आता आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। सध्या लष्कर पोलीस ठाण्यामध्ये याला ठेवण्यात आलेल्या आरोपीला काय अपडेट मिळत आहेत? आतमध्ये नेमकं काय काय घडतंय? कोणाच्या भेटीगाठी होत आहेत? कशी चौकशी केली जाते? या संदर्भात काही संकेत पोहोचतायत का? लागवी खरं तर मंगळवारी पहाटेच्या सुमारास 5:30च्या सुमारास 26 वर्षीय तरुणीवरती या नराधमानं लैंगिक अत्याचार केला होता। त्याच्यानंतर तो जो आहे तो पुणे शिरूर जी लालपरी आहे त्या लालपरी बसनं प्रवास करून त्याच्या मूळ गावी गुनाट या ठिकाणी गेला होता। खरं तर आरोपीने त्याच दिवशी म्हणजे दुपारी 3 वाजता त्याचा स्वतःचा मोबाईल जो आहे तो स्विच ऑफ केला होता। पोलीस खरं तर या सगळ्या घटनेचा तपास करत होती। तरुणी जी आहे ती फलटणला जात होती। हडपसरवरून ती तरुणी परत स्वारगेट पोलीस स्टेशनला येऊन तिची तक्रार तिच्या मित्राच्या
स्वतःच्या सांगण्यावरून दिली होती. खरं तर या सगळ्या पहिल्या दिवशी जो आहे तो अत्यंत गोपनीय जो आहे तो सगळा या गुन्ह्याविषयीची माहिती बाळगण्यात आली होती. परंतु दुसऱ्या दिवशी या सगळ्या विषयीची माध्यमात माहिती आली आणि त्यानंतर आपण पाहिलं की काल या सगळ्या घटनास्थळावरती अनेक आंदोलनं झाली. तृप्ती देसाई सामाजिक कार्यकर्त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश देसाई यांच्या गाडीवरती जो आहे तो त्या ठिकाणी निदर्शने केली. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं दलित पॅंथर आणि विविध सामाजिक संघटना त्या सगळ्या संघटनांनी आंदोलन केली. काल रात्री 10 पासून या सगळ्या तपासाचा जो आहे तो खरा अर्थ समोर आला आणि त्यावेळेस खरं तर सुरुवात झाली. रात्री 10च्या सुमारास आरोपी जो आहे तो गुनाट गावातील बहिरट वस्ती या ठिकाणी असल्याची माहिती जी आहे ती अगदी अगदी ग्रामस्थांना मिळाली चंद्रशेखर, होती. हा खरं सगळा तर वृत्तांत आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी कथित केलाच आहे, सांगितलाच आहे. पण मुळात आता लॉकअपमध्ये ठेवल्यावर आत नेमकं काय घडतंय, कोणाच्या भेटीगाठी होत आहेत, पोलीस आयुक्त त्या ठिकाणी पोहोचलेत का, तपास कसा केला जातोय आतमध्ये नेमका, काय या सगळ्याची पार्श्वभूमी आहे या आरोपीची, या सगळ्याविषयी काही अपडेट, काही संकेत मिळत आहेत का, काय नेमकं घडतंय आतमध्ये? मग लागवे आपण बघू शकताय की हे लष्कराचं ब्रिटिशकालीन लॉकअप आहे. आपण बरोबर या ठिकाणी बघू शकतो की पोलिसांनी खडा पहारा या सगळ्या पोलीस स्टेशनच्या लॉकअपला देण्यात आलेला आहे. काही पोलीस कर्मचारी आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. जो आहे आरोपी त्याच्या विरोधात यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यानं पोलीस अत्यंत खबरदारी या सगळ्या विषयीची घेत आहेत. बरोबर या पाठीमागच्या बाजूला हे सगळं लॉकअप आहे आणि या लॉकअपमध्ये साधारण 15 पोलिसांचं जे पथक आहे ते नेमण्यात आलेलं आहे. आरोपी कोणत्याही पद्धतीचं त्या ठिकाणी कृती करू नये. खरं तर आरोपी अत्यंत हुशार आहे. त्याच्यावरती यापूर्वीचे देखील गुन्हे दाखल आहेत. आरोपी हा खतरनाक असल्यामुळं आरोपीकडून वेगळं कृत्य करू नये यासाठी सगळी खबरदारी पोलीस घेत आहेत. निश्चित. पोलिसांचं पथक अख्ख्या लष्कर पोलीस स्टेशनच्या वेढा घालून या ठिकाणी थांबलेले. पोलीस उपायुक्त जे आहेत निखिल पिंगळे काही वेळापूर्वी या ठिकाणी आल्याची माहिती आहे. स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार काही वेळानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पत्रकार परिषदेमधून जो घटनाक्रम झाला, जो तपासाचा घटनाक्रम आहे, तो सगळा घटनाक्रम स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे देणार आहेत. खरं तर आपण या सगळ्यावरती लक्ष ठेवूनच आहेत. परंतु निश्चित. आतमध्ये जर आपण पाहिलं तर आरोपीच्या सगळी खबरदारी घेण्यात येत आहे. अगदी अगदी चंद्रशेखर, फार महत्वाची माहिती तुम्ही या ठिकाणी दिलीत. धन्यवाद चंद्रशेखर आणि अमोल धर्माधिकारी, तुमच्या दोघांचेही आभार. तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी अगदी थोड्याच वेळात अमितेश कुमार यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे. महत्वाची ही बातमी आपण पाहतोय. ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसनी. जी इन्फॉर्मेशन मिळालेली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे. बाकी डिटेल माहिती माननीय आयुक्त सर प्रेस कॉन्फरन्समध्ये देतील. सदर आरोपीचा त्या ठिकाणी संपर्क लागण्याने आमच्या गुन्हाड गावातील GPL क्रिकेट मैदान आहे, त्या ठिकाणी चंदन वस्ती आहे, या परिसरामध्ये त्या ठिकाणी तो आरोपी त्या ठिकाणी फिरत होता आणि तो पोलिसांना त्या ठिकाणी चकवा देऊन लपून बसलेला होता आणि तितक्यात त्या आरोपीला मी स्वतः पाहिलं आणि तो पळत असताना त्याला त्या ठिकाणी जाऊन मी पकडलं. क्राईमचे माझ्या संपर्कात असलेले पोलीस त्यांना कॉल केलेला होता. त्वरित काही पोलीस यंत्रणा आली आणि माझ्या हातून तो आरोपी होता, तो आरोपी त्या ठिकाणी हिसकावून त्या ठिकाणी नेण्यात आला. नेमका कसा घटनाक्रम होता हा समजून घेऊया आपण. ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्याकरता सर्च ऑपरेशन सुरू होतं तिथं तो नव्हताच, तिथं तो सापडलाच नाही. दत्ता गाडे रात्री 10:30 वाजता नातेवाईक महेश बहिरट यांच्या घरी आला. त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. दत्ता गाडेनं नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली आणि पाणी पिण्याकरता तो आला होता. माझी मोठी चूक झाली आहे, मला सरेंडर करायचं असं सांगून तो त्यांच्या घरून निघून गेला. पोलिसांनी या घराच्या परिसरात दत्ता गाडेचा शोध सुरू केला. डॉग स्क्वॉडही त्या ठिकाणी आणण्यात आलं. पोलिसांना त्याचा बदललेला शर्ट सापडला, त्याचा वास डॉग स्क्वॉडला या ठिकाणी तपासणी करता देण्यात आला. त्या आधारे डॉग स्क्वॉडनं पुढे रस्ता पोलिसांना दाखवला. पण गाडे ज्या ठिकाणावरून आला होता तिथं परतलाच नाही.
त्यांनी पुन्हा एकदा गुंगारा दिला. तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या छोट्या कॅनॉलमध्ये झोपून राहिला. गुन्हाड गावातच तो ग्रामस्थांना आढळला. ग्रामस्थांनी तो दत्ता गाडेच असल्याचं स्पष्ट केलं. ग्रामस्थांनी पोलिसांना कळवलं. दत्ता गाडेला तात्काळ अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री साधारणतः 1:30 वाजता दत्ता गाडेच्या मुसक्या वळल्या आहेत. दत्ता गाडे ताब्यात आहे सध्या पुणे पोलिसांच्या. नराधम दत्ता गाडे याला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकानं दत्ता गाडेला ताब्यात घेतलंय. ही 3 दृश्य आपण पाहतोय. स्वारगेट बस स्थानक ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडलेली होती, हीच ती शिवशाही बस जी बॅरिगेट करण्यात आलेली होती परवा, आणि आता ही शिवशाही बस काल फॉरेन्सिक टीमकडे देखील रवाना करण्यात आलेली आहे. या सगळ्या संदर्भात तपास सुरू झालेला होता. जवळपास 70 तासानंतर आरोपीला अटक केली आहे. थेट जाऊया, बावनकुळे बोलतायत. पुणे आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण आयुक्तालय यांच्या अधीनस्थ तयार केला होता आणि अशा नराधम आरोपीला शिक्षा झाली पाहिजे याकरता जे काही सरकार म्हणून संपूर्ण पुरावे या प्रकरणाचे पाहिजे असतं त्याकरता पोलीस कारवाई करता आहे. पुणे पोलिसांनी तातडीनं केलेल्या या कारवाईबद्दल मी पुणे पोलिसांचं अभिनंदनही करतो. कुठेतरी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य कुठेतरी वादग्रस्त ठरत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं की तिने प्रतिकार केला नाही असं अशा प्रकरणाचं याबद्दल मला माहिती नाही, पण त्या नराधमाला अटक होणे आणि नराधमाला शिक्षा होणे, फाशीपर्यंत शिक्षा होणे जे काही तरतूद आहे कायद्याच्या तरतुदीतनं आरोपी सुटू नये ही काळजी पोलीस घेत आहे. शेवटी खूप पॉलिटिकल स्टेटमेंटनी पोलिसांच्या तपासावर वेगवेगळे परिणाम होतात. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये पॉलिटिकल स्टेटमेंट करण्यापेक्षा पोलीस कारवाईला सपोर्ट केला पाहिजे, पोलिसांचे मनोबल वाढवलं पाहिजे आणि पोलिसांना त्या ठिकाणी अजून इन्सिस्ट केलं पाहिजे की अशा घटना होणार नाही. आणि याकरता समाज, त्या ठिकाणी राजकीय पक्ष आणि पोलीस असं म्हणून काम केलं पाहिजे, तर अशा घटनाला पुढे आळा बसेल. कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं की गंगेत जाऊन पाप धुतल्या जात नाही, गद्दारी केलेली आहे, 50-50 कोटी घेतले आहे, ते पाप धुतले जाणार. असं आहे की आता पॉलिटिकल बोलणं टाळलं पाहिजे. कोणत्याही घटनेमध्ये पोलीस, समाज आणि आम्ही सर्व लोक, शासन असं म्हणून जर काम केलं तर मला वाटतं अशा घटना कमी होतील. क्रिटिसाइज करून एकामेकाला काही उपयोग नाही आहे. या घटनामध्ये आरोपी हा अंतिम शिक्षेपर्यंत गेला पाहिजे याकरता आम्ही सर्वांनी काम केलं पाहिजे. पॉलिटिकल बोलून या ठिकाणी गुंडांना मदत मिळतं आणि गुंड प्रवृत्ती जी आहे त्या एकत्रित येऊन जोपर्यंत आपण यांना ठेचून काढत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुन्हे कमी होणार नाही. शेवटी सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आरोपी फरार झाल्यानंतर कुठे टीकेची जोड होत होती, मात्र आरोपीला कठोर शिक्षा, फाशीसारखी शिक्षा व्हावी अशी मागणी होत होती. त्या पद्धतीने पावले नियमाच्या तरतुदीमध्ये ज्या ज्या बाबी आहेत ते बाबी फडणवीस सरकार करेल. आमचं सरकार हे पारदर्शी सरकार आहे, गतिमान सरकार आहे आणि माननीय देवेंद्रजी फार सेन्सिटिव्ह आहे. मला वाटतं यामध्ये जी काही नियमात शिक्षा आहे, जी काही तरतुदी आहेत त्या सर्व तरतुदीचा त्या ठिकाणी नुसार आमचं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे. आणि खरं तर पोलिसांच्या पाठीशी संपूर्ण समाज आणि शासन उभं झालं पाहिजे, तरच पोलिसांना अजून पाठबळ मिळेल. पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणात ही मोठी अपडेट समोर आलेली आहे. आता आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे आणि जवळपास 70 तासानंतर ही आता अटक करण्यात आल्याचं समोर येत आहे. मध्यरात्री 1 ते 1:30च्या दरम्यान आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत. पुण्याच्या शिरूरमधील गुन्हाड गावातून अटक करण्यात आलेली आहे.
आरोपी ताब्यात आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे. स्वारगेट कडून चालू राहील. तुम्हाला ते तिथं तुम्हाला सगळी माहिती. आरोपी ताब्यात आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे. स्वारगेट कडून चालू राहील. तुम्हाला ते तिथं तुम्हाला सगळी माहिती. हे सगळं पोलीस इन्व्हेस्टिगेशनचे होतं ते स्वारगेट पोलीस स्टेशन इथून सुरू राहील अशी माहिती पोलीस उपायुक्त पिंपळे यांनी दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.